नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठी माध्यमाच्या इयत्ता 10वीच्या मराठीच्या पुस्तकाचं अभिवाचन आपण करतोय. मी वैशालीताई. धडा क्रमांक 2 बोलतो मराठी. डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी हा लिहिलेला आहे. डॉक्टर नीलिमा गुंडी या मराठीच्या प्राध्यापिका आहेत, भाषातज्ञ आहेत, लेखिका आहेत. त्यांची अक्षरांचा देव, निरागस हे बालसाहित्य, देठ जगण्याचा, रंगांचा थवा हे ललित लेखसंग्रह, भाषा प्रकाश, भाषा भान, शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेखसंग्रह इत्यादी 35 पुस्तके प्रकाशित आहेत. 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या 2011 आणि 2012 सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगांमुळे विनोदाची निर्मिती कशी होते याचे वर्णन या पाठात आले आहे. व्युत्पत्तिकोशात शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती कळते, आनंदही मिळतो. आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या सूक्ष्म भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते, हे या पाठातून स्पष्ट केलेले आहे. परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता. बायको म्हणते, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? नवरा उत्तर देतो, नको, मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार, मला उत्तप्पा बनवते. आता इथे विनोद निर्माण झाला आहे, कारण बनवणे हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात. मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा अर्थ खरं तर रूढ आहे. त्यामुळं माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार विनोद करणारा नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत मारणे हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे इत्यादी. मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ यात कुठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत असते. शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते. खस्ता खाणेमध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही, हे माहीत आहे ना. तसेच कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून आंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ नाही. खांद्याला खांदा लावणे, सहकार्य करणे आणि खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे यातला फरकही लक्षात घ्यायला हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल, अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. अक्कलवान म्हणजे हुशार, पण अक्कलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही. क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. उदाहरणार्थ, अंगाला लावणे आणि अंगावर घेणे. तिला हसणे, तिची चेष्टा करणे या अर्थी, आणि तिच्याशी हसणे म्हणजे सहजपणे हसणे यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. उदाहरणार्थ, तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे हवे. त्यांचे धन्यवाद याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपण संगणकासंबंधी अनेक नवे शब्द, इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत.
मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो? त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का? भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते. मोरांबा या शब्दातल्या मोराचा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी, जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस, साखरेशी संबंध आहे. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे त्यातून कळते. कदर करणे असे आपण म्हणतो, तो वाक्प्रचार आहे. कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणांची पारख हा शब्द आपण घेतला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाहीत. उदाहरणार्थ, अनुसया असे नाव नसून ते अनसूया असे आहे. अन अधिक असूया अशी त्यातील संधी आहे. मनात असूया म्हणजेच मत्सर नसलेली अशी ती अनसूया. हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. तसेच जरा जर्जर या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला. यातील जरा जर्जर, जरा हा जो ज आहे त्याचा उच्चार तालव्य, जरा जर्जर. बघा, मी मगाशी जरा जर्जर म्हटलं, जरा जर्जर असं आहे. तर जरा म्हणजे थोडे किंवा जर म्हणजे कलाभूत या शब्दातील जचे उच्चार दंतमुलीय आहेत. दंतमुलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाच्या वरच्या दातांच्या मुळाशी स्पर्श होतो असे ध्वनी. उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो या साऱ्यांना महत्त्व असते. सूतकताई हा शब्द जर सूतकताई असा लिहिला तर कसं वाटेल? तसंच अक्षरशः हा शब्द लिहिताना अक्षर श हा असा कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का? पुराणातली वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्यांशी संबंधित काय गोष्ट आली आहे हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल. तिथे मूळ म्हण होती पुराणातली वानगी. पुराणात वानगी म्हणजे उदाहरणे, पण वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी. अशी फजिती होते. काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात. उदाहरणार्थ, राजाचे कलेवर प्रेम होते. आणि दुसरं वाक्य, अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. येथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे. तर दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शव असा आहे. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीघरी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आत बाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. उदाहरणार्थ, आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे या घटनेविषयी 2 वाक्यातून कशी 2 प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पहा. पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली. सकाळी सकाळी पाऊस आल्यावर माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. अशी अनेक वाक्ये तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते. त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू हे विसरून चालणार नाही.
अतिशय सुंदर असा पाठ आहे हा. बोलतो मराठी. भाषा जशी वापरतो तसे तिचे अर्थ बदलतात असं या पाठातून डॉक्टर निलिमा गुंडी यांना सांगायचं आहे. तूर्तास थांबूया आपण. धन्यवाद.